तुम्हाला की किती मोठी शाळा आहे, त्याच्यापेक्षा किती चांगले शिक्षक आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि हे चांगले शिक्षक आपल्या शाळेमध्ये आहेत म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास इथे होतो. कारण मी बघतो सुरुवातीचा डान्स असा मी पहिल्यांदा डान्स बघितला, सरांना सांगितलं कुठल्या कोरिओग्राफरने केलं आहे, डान्स कोणी बसवला आहे, आणि ते बोलले की मला हे शिक्षकांनी डान्स बसवला आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण, एवढ्या चांगल्या पद्धतीच्या कला गुणांचा वाव शिक्षकांच्या तर्फे दिले जातात. त्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि त्या मॅनेजमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. मी इथे जास्त बोलणार नाही. खरं तर म्हणजे मी सांगण्याचं तात्पर्य हे करतो की मी बघितलं की आताच्या चालू वातावरणामध्ये शासन बरेचसे GR काढते, ही शाळा अनधिकृत आहे, ती शाळा अनधिकृत आहे. अरे पण तुम्ही तरी कुठे शासनाची शाळा काढताय? अख्ख्या पनवेल महानगरपालिकेमध्ये एकच शाळा आहे शासनाची. आणि मग विद्यार्थ्यांनी, आमच्या गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांनी फक्त जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घ्यायचं का? फक्त 10 तिकीटसाठी जिल्हा परिषदेमध्ये जायचं का? अशा वेळेस कोणीतरी काहीतरी डेअरिंग करून गावामध्ये शाळा काढतं. आणि तुम्हाला खोटं वाटेल की गेली 25 वर्षामध्ये बघितलं मी, अक्षरशः पत्र्याच्या शेडमध्ये शाळांना परवानगी दिली जायची. पण आज चांगल्या इमारतीमध्ये शाळा भरूनही शाळांना परवानगी दिली जात नाही. आणि निकष लावलाय 2 एकरचा, की 2 एकरची जागा पाहिजे. तिथे गुंठ्याला 10 लाख रुपये 15 लाख रुपये रेट आहे. एखादा चांगला जर गरीब संस्थापक असेल तर 2 एकर जागा कुठून घेणार तो? म्हणजे शिक्षणाला प्राधान्य न देता जागेला प्राधान्य दिलं गेलं. पूर्वी पण ऋषीमुनी झाडाखाली मुलांचा अभ्यास घेतच होते, मुलं शिकतच होती. पण हे कुठेतरी बदललं पाहिजे. मी बदली करू शकणार नाही. पण पालकांचं जर पाठबळ असेल तर अशा शाळा जिकडे खरोखर त्यांची आत्मीयता असते की आपली मुलं शिकली पाहिजे, इंग्रजी माध्यमामध्ये गेली पाहिजे, अशा पालकांना, अशा शाळांना पालकांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि तुम्ही तो करताय. मी बघतोय अनेक वर्षापासून की कदाचित शाळेच्या 1-2 जागा इकडून तुम्ही शिफ्टिंग झाले असेल, पण तुमचं चांगलं शिक्षण आहे म्हणून ते तुम्ही शाळेच्या पाठीमागे आहात, त्याचा मला मी समोर बघतोय. आणि याबद्दल सर्व पालकांचे मी आभार व्यक्त करतो. मी आभार अशाने मी व्यक्त करतो कारण मी गेले अनेक वर्ष शाळेला जीवनदी प्रकाशन असेल, पेरिविंकल बुकच्या माध्यमातून असं शाळेला पुस्तकं देतो. पुस्तकं द्यायचं जरी काम आम्ही करत असलो तर ते पुस्तकाला जिवंत करायचं काम ते शिक्षक संस्था चालक करतात असं मला वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं, पुस्तकं देऊन आम्ही निघून जातो, पण ती पुस्तकं फक्त बॅगेच्या आतमध्ये घालतात. त्यांना खरं फुलवायचं काम शाळेतले शिक्षक करतात आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे शाळेमध्ये दिलं जातं असं मला वाटतं. 1 नेशन 1 सिलेबसकडे शिक्षण क्षेत्र चाललंय. 1 नेशन 1 सिलेबस म्हणजे शासनाची अशी इच्छा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला समान शिक्षण मिळायला पाहिजे. मग तो CBSE बोर्डचा असो, ICSE बोर्डचा असो, स्टेट बोर्डचा असो, अशा पद्धतीकडे हे शासनाचा उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमाला अनुसरून मी मॅडमलाही कल्पना दिलेली की यावर्षी येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये कुठल्याही पालकाला असं वाटणार नाही की आपला मुलगा स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये शिकतोय आणि त्याला अमुक ज्ञान प्राप्त झालं नाही, असं होणार नाही. म्हणजे इथून मागचा काळ वेगळा होता की CBSEची मुलं पुढे जायची, ICSE बोर्डची मुलं पुढे जायची आणि स्टेट बोर्डची मुलं कुठे आपली मागे पडतात का काय अशी आपल्या मनामध्ये शंका असायची. पण तसं नाही आहे मित्रांनो. कारण गेल्या वर्षी शासनाने स्टँडर्ड फर्स्टसाठी CBSE करिक्युलम फॉलो करून अभ्यासक्रमामध्ये बदल केले. आणि येणाऱ्या वर्षी सुद्धा म्हणजे अकॅडमिक इयर 26-27 मध्ये स्टँडर्ड 2nd, 3rd, 4th आणि स्टँडर्ड 6 मध्ये नवीन अभ्यासक्रम येतोय. आणि तो निश्चितपणे तुमच्या मुलांना वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल असा मी आत्मविश्वास करतो. आणि परमेश्वराला प्रार्थना करतो तुमची सर्व मुलं यशस्वी हो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो, तुमच्या मनोकामना पूर्ण हो ह्या लाईनला मी फोडतो. कारण पालकांची अपेक्षा अशी असते की जे मला नाही मिळालं ते मुलांनी पूर्ण करावं. म्हणजे स्वप्न पालक बघतात आणि मुलांच्या डोळ्यामध्ये बघतात. तर तशी स्वप्न बघू नका. ज्या प्रत्येक मुलाचा वेगळा एक IQ आहे, त्याची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. मी माझ्या मुलांचं सांगतो. माझी मोठी मुलगी मानसी गोरखनाथ पोळ, मी बघितलं की सर्वात खोडकर मुलगी होती. 4 माळे फ्लोर, मी खाली राहायचो, 4 माळे तिला मारत ट्युशनला घेऊन जायचो. पण कधी एवढा त्रास दिला त्यांनी 8वीपर्यंत मॅडम. आणि आज ती मुलगी पिलाईची टॉपर आहे. हा अभिमान आहे. म्हणजे एक मुलगा लहानपणी जरी अभ्यास करत नसला तर मोठं झाल्यानंतर तो अभ्यास करू शकतो आणि चांगले सक्सेस होऊ शकतो. कारण आज माझी मानसी, तुम्ही बघित असाल, तुम्ही मोबाईलवरती सर्च करा, एस नॅपकिन बुके म्हणून ब्रँड आहे. आजकाल जवळपास 400पेक्षा जास्त महिलांना ते रोजगार देते. आणि त्याचे जिवंत उदाहरण कुंडेवाडा ग्रामपंचायत असेल, चिंदगड ग्रामपंचायत असेल, आजूबाजूच्या या परिसरामध्ये महिला ज्या सकाळी काम करतात, सकाळी घरचं काम करतात, संध्याकाळी घरचं काम करतात. मधल्या वेळेमध्ये त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, अशा महिलांना ती काम देते. मी सर्वांना आवाहन करेन की आपले महिलांच्या मध्ये कलागुण असतात. जर तुमच्याकडे वेळ असेल निश्चितपणे मानसीला कॉन्टॅक्ट करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घर बसल्या तुमचा एक बिझनेस प्लॅटफॉर्म मिळेल. तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्र शासनातर्फे लाखो रुपयाचं अनुदान दिलं जातं. तुम्ही नेटवरती सर्च करा. मॅडम
50% अनुदान आहे. 50,000 रुपये तुम्ही कर्ज घ्या गृहिणी, 15 लाख रुपये तुम्हाला पहिल्या दिवशी अनुदान माफ करतं शासन आणि राहिलेल्या 35 लाखावरती पण व्याज गव्हर्नमेंटच भरतं. म्हणजे फक्त तुम्हाला मोठं भरायचं आहे. म्हणजे एवढ्या रोजगाराच्या संधी महिलांसाठी केंद्र शासनाने गेलेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही निश्चितपणे लाभ घ्या. कोणाला काय गायडन्स हवं तर निश्चितपणे एनी टाइम मी द्यायला तयार आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर मी बापच आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये काही अडचण आली तर मला विचारा, तुमची मुलं निश्चितपणे मागे पडणार नाही याची काळजी मी आणि संस्था सोबत केली. मला मॅडम तुम्ही आवडून इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल दोघे उभयतांचे मी आभार व्यक्त करतो. खरोखर सर मी नेहमी म्हणतो की तुमच्या हातामध्ये काय आहे, त्याच्या तुमच्या डोळ्यामध्ये किती स्वप्न आहेत ती बघा आणि ती स्वप्न निश्चितपणे पूर्ण होतील. कारण चांगल्या कामासाठी ईश्वर नेहमी तुमच्या पाठीशी असतो आणि तुमच्याही पाठीशी राहील तो, असं मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.